होसपेटकडे बेंगलोरवरून परत जात असताना रस्त्याच्या दुतर्फी असलेली दाट झाडी व त्याचबरोबर डोंगर परिसर कसा दिसतो आहे। समोरच्या बाजूला वाहनांची वाहतूक तर चालूच आहे आणि या ठिकाणी आम्हाला काही क्षणातच तुंगभद्रा डॅम किंवा तुंगभद्रा धरणाचं पाणी दिसेल आणि समोर पवनचक्क्या मोठ्या प्रमाणात कर्नाटकमध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या इथेही आहेत। परंतु ह्या डोंगराचं सौंदर्य, एका बाजून रस्ता आहे, दुसऱ्या बाजूनं रेल्वे लाईन दिसते आम्हाला आणि इकडं समोर एक बोर्ड येतोय, थँक्यू विजिट अगेन, नॅशनल हायवे अथॉरिटी हम्पी एक्सप्रेसवेचं आहे आणि बाजूला आहे तुंगभद्रा डॅमचं विस्तीर्ण असं पसरलेलं पात्र आणि पाणी किती आहे, अक्षरशः समुद्रच वाटतोय, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याला या ठिकाणी दिसतंय। आणि समोरच्या बाजूला आहेत पवनचक्क्या, पक्षी बरेचसे आत दिसत आहेत, पक्ष्यांना खाद्य भरपूर उपलब्ध आहेत, म्हणजेच मासे उपलब्ध आहेत। आणि आम्ही चाललेलो आहे टनेलमधून, टनेलच्या वरती सुद्धा झाडं किती सौंदर्य दिसतंय आणि टनेलमधून आम्ही पुढे आता होसपेटकडे निघालो आहोत। 8 दिवसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। 8 दिवस आम्ही आपलं सहलीत वेळ घालवला आणि या टनेलमधून बाहेर पडलेलो आहे। वरती जे बायपास रोड आहेत ते दिसत आहेत आणि या ठिकाणी खालून जाणारी वाहतूक सोलापूरकडे, वरून जाणारी वाहतूक वेगवेगळ्या दिशेने जाणारी आहे आणि उजव्या बाजूला जे शहर आहे ते आहे होसपेट। सध्या दिसत नाही, परंतु हा डोंगर परिसर आणि पवनचक्क्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि जो मेन डॅम आहे तो आमच्या पुढच्या बाजूला आहे। त्याच ठिकाणी खालच्या बाजूला एक अतिशय सुंदर असं फार मोठं गार्डन आहे, त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश फी देऊन ते गार्डन पाहता येतं। आणि उजव्या बाजूला इकडे जाणारा जो आहे तो हम्पी होसपेटकडे जाणारा रस्ता, अजून शहर दिसत नाही। आणि पुढे रस्त्याच्या बाजूने पूर्ण तांबडी माती दिसते, या भागात अशी तांबडी माती असते। हा आहे तुंगभद्रेचा एक कॅनॉल। बाजूला निलगिरीची झाडं भरपूर आहेत आणि कदाचित इथून डाव्या बाजूला आपल्याला रेल्वे लाईन दिसलेली आहे आणि पुढं गार्डन एक मोठं आहे जे डॅमच्या खालच्या बाजूला आहे। इथं काही ठिकाणी पाणी साठलेलं दिसतंय आणि उजव्या बाजूला जे आहे तो पूर्णपणे होसपेटचा परिसर दिसतोय आणि आपल्याला पुढून डॅम दिसण्याची शक्यता आहे। परत एकदा एक कॅनल गेलेला आहे आणि हा आपल्याला या पुलावरून दिसतोय तो तुंगभद्रा डॅम। हा पूर्णपणे तुंगभद्रा परिसर, तुंगभद्रा नदी आहे। तसा हा सुजलाम आणि सुफलाम परिसर आणि पुढे एक छोटीशी टेकडी आहे। एवढं
भाग घेऊन हे चित्रीकरण बंद करतो.